मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आता स्वतःला गोळी झाडून घेतो. त्याचवेळी आता तेथे असणाऱ्या सर्वांना म्हणजे मंजिरी त्याचबरोबर रायाचे जे मित्र असतात त्यांना जिजीला प्रचंड मोठा धक्का बसतो की रायाने स्वतःला शूट करून घेतलं. मंजिरीच्या पायाखालची जमीनच आता सरकलेली असते. तेव्हा मंजिरी त्याच्याजवळ जात त्याला विचारते, राया तू हे काय केलंस असं म्हणून ती आता खूप रडत असते. तेव्हा सर्वांनाच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. मंजिरी आता रडत रडतच म्हणते की राया अरे तू असं का केलंस? आपल्या दोघांची छान मैत्री होती ना, मग तू मला एकटीला असा कसा सोडून गेला राया असं म्हणून मंजिरी खूप रडते. रायाचे जे मित्र असतात तेव्हा तेही खूप आता रडत असतात आणि म्हणतात राया भाऊ तू असं का केलंस? मग आता मंजिरी सुद्धा म्हणते की राया अरे तू मला मित्र मानत होतास, मग अर्ध्या वाटेतच असं मित्राला कोणी सोडून जातं का? आता तुझ्या ह्या मित्राची कोण मदत करणार तूच सांग बरं. अरे राया उठ ना असं म्हणून मंजिरी आता रायाला उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता जय म्हणतो की राया तू खूप वाईट केलंस रे, तुझ्यासारखे असे 100 दुश्मन मी पाहिले असतील, परंतु खरंच तू तर अगदी सच्चा होतास. मी जर तुझ्या जागी असतो तर असं अजिबात केलं नसतं. तेव्हा तो आता मंजिरीला म्हणतो आता झालं ते झालं मंजिरी, रडून काहीही उपयोग नाहीये, त्या रायाने आत्महत्या केलीये असं म्हणून आता जय मंजिरीला सावरण्याचा प्रयत्न करतो. परंतु मंजिरीला आता जयचा खूप राग येत असतो, पण ती आता या क्षणी जरा शांतच असते कारण तिच्या समोर रायाने आता स्वतःला शूट करून घेतलेलं असतं. पुढे आता जय म्हणतो अगं माझ्यासमोर त्याने आत्महत्या केली तर केली, पण त्याला एका गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता. तो त्याच्या पापांना कंटाळला होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्या केली. अगं तू फार विचार करू नको, हे बघ तो तुझा सच्चा दोस्त होता हे ठीक आहे, पण तू स्वतःला सावर, मी तुझ्यासोबत आहे असं आता जय म्हणतो. तेव्हा मंजिरीला प्रचंड त्याचा राग येतो. तेव्हा मंजिरी आता रागातच तिथून उठते आणि जय समोर येऊन उभी राहत रागातच त्याच्याकडे पाहत मनात विचार करते, जय घोरपडे ही आत्महत्या नाहीये, हा खून आहे खून. अरे जसा त्या एसीपीचा केला, तुझ्या मेहुण्याचा केला, तसाच या रायाचाही तू खून केला आहेस. तू खुनी आहेस आणि तुला मी कधीही माफ करणार नाहीये, समजलं? आता या सगळ्याचं उत्तर तुला द्यावंच लागेल. जयकडे बघतच ती मनात विचार करते. त्यानंतर ती जयच्या सणकण कानाखाली मारणार असते. त्याच वेळी आता राया उठतो आणि मंजिरीला म्हणतो की अगं मिस फायर मी जिवंत आहे, मला काहीही झालेलं नाही. रायाला असं धडधडीत जिवंत पाहून मंजिरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. ती म्हणते राया तू जिवंत आहेस? मग आता तो म्हणतो हो मिस फायर. राया म्हणतो की मिस फायर मला कधीही काही होणार नाही, मला गोळी लागली सुद्धा नाही आणि मी जिवंत आहे. आता रायाला असं जिवंत पाहून इकडे जयच्या बत्त्याच गुल होतात आणि तो घाबरतो. तो आता मनात विचार करतो की हा राया नक्की माणूसच आहे ना, अशी गोळी लागून सुद्धा हा जिवंत कसा? तेव्हा तो म्हणतो ए पोरांनो अरे मी जिवंत आहे. त्यावेळी राया भाऊ तू जिवंत आहेस असं म्हणून आता त्याचे मित्र देखील खूपच खुश होतात. तेव्हा आता रागातच तो म्हणतो ए घोरपड्या तू मला कितीही मारण्याचा प्रयत्न केला ना तरीही तू मला कधीही मारू शकत नाही, मी बघ असा तुझ्यासमोर जिवंत आहे. तेव्हा जय आता रागातच म्हणतो हरामखोर राया असं म्हणून तो त्याची आता गचंडीच पकडतो. त्यावेळी आता जिजी म्हणते जय थांब जरा असं म्हणून रागातच ती त्याला आता थांबायला सांगते. पुढे आता ती जयला विचारते काय रे, तुला राया मारणार होता आणि मला तसा फोन आला होता. जय आता विचारतो की तुम्हाला फोन कसा आला आणि कुणी केला तो फोन? त्यानंतर आता मंजिरीला समजतं की हा तर जयचाच डाव होता, हा त्याचाच प्लॅन होता. म्हणून ती आता रागातच विचारते की डोकं फिरलंय का तुमचं? असा घाणेरडा खेळ कोण खेळतं? आणि काही झालं असतं तर मुळात मी कुणाला तोंड दाखवलं असतं, आणि ती बंदूक आहे बंदूक, काही खेळ नाही येतो. रागातच आता ती जयला सुनावते आणि कसं आहे ना तुझ्यासमोर राक्षस आहे राक्षस, जर तुला काही झालं असतं तर मग काय केलं असतं आम्ही असं जयला आता जेव्हा मंजिरी म्हणते ना, मात्र आता जयच विचारात पडतो की आज नक्की हिला माझ्याबद्दल एवढा कळवळा आलाच कसा काय. आता जय जेव्हा या गोष्टीचा विचार करत असतो तेव्हाच नेमकं आता राया मनातल्या मनात विचार करतो थँक्यू मिस फायर, मला माहीत आहे की तू माझ्याबद्दल असं पॉझिटिव्ह जिजी समोर बोलू शकत नाही, म्हणूनच तू त्या जयबद्दल असं पॉझिटिव्ह बोलतीये. अगं मला माहीत आहे मिस फायर असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला मंजिरीबद्दल आता
खूप छान वाटत असतं. आणि मग नंतर जिजी म्हणते की तुला काही वाटतं की नाही रे जय. त्यानंतर जिजी आता स्पष्ट शब्दातच विचारते, काय रे जय, हा कोणता खेळ नक्की तू चालवला होतास. त्यावेळी आता जय सांगतो की अगं जिजी, मला या सगळ्याचा ना खूप कंटाळा आला होता, कारण हा राया ना सारखा सारखा आपला मध्ये करायचा, आणि म्हणूनच मला वाटलं होतं की हा विषय एकदाचा संपवून टाकावा. तेव्हा जिजी म्हणते, अरे ते ठीक आहे, परंतु जय, जर तुला काही झालं असतं तर मग आम्ही काय केलं असतं. बरं झालं मला फोन आला. त्यावेळी आता राया म्हणतो की टिपिकल, अरे आपल्याला फक्त पांडुरंगानेच वाचवलंय, चल आता पटकन आपण त्याचे आभार मानूयात. असं म्हणून आता राया म्हणतो, चल आपण पांडुरंगाकडे जाऊयात. आता हो भाऊ, असं टिपिकल म्हणतो. तर राया आता जाता जाता हळूच जयला म्हणतोय, घोरपड्या, तू तर मला कधीच मारू शकत नाही, समजलं. आणि हे स्वप्न सुद्धा तू कधी बघू नकोस, कारण तुझं हे मला मारण्याचं स्वप्न तर कधीच म्हणजे कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा आता राया त्याच्या मित्रांसमवेत तेथून जातो. त्यावेळी आता जय हा त्याच्या बंदुकीकडे पाहतच राहतो, कारण त्याला आता प्रश्न पडलेला असतो की हा राया मेलाच कसा नाही. मग नंतर आता मंजिरी मनात विचार करते की जय, अरे तुला जीवघेणा खेळ खेळण्याची खूप हौस आहे ना, बघ आता तुझा हा खेळ ना माझा राया कसा संपवतो ते. त्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात राया आणि त्याचे मित्र हे जातात. तेथे गेल्यानंतर आता टिपिकल हा खूप रडत असतो. तेव्हा काय झालं रे तुला रडायला, असं राया विचारतो. मग आता जर तुला काही झालं असतं तर आम्ही मग काय केलं असतं, असं रागातच टिपिकल रडत म्हणतो. त्यावेळी आता मला काही झालं नाही ना, आपल्यावर पांडुरंगाची कृपा आहे, असं राया म्हणतो. आणि परवा जो बॉम्बस्फोट झाला होता तेव्हाही मला काही झालं का, नाही ना, मग तू काय एवढा हायपर होतोस, असं राया त्याला समजावतो. आणि ही एवढीशी गोळी काय आपला जीव घेणार आहे का. जोपर्यंत पांडुरंगाच्या मनात येत नाही ना, तोपर्यंत माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, एवढी गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा पांडुरंगाचे आभार मानत राया आता म्हणतो की पांडुरंगा, खरंच तू माझा जीव वाचवला, मी पुन्हा एकदा तुझे आभार मानतोय. तेव्हा तो आता हात जोडून पांडुरंगासमोर बसलेला असतो. तेवढ्यातच मंजिरी आता तेथे येते आणि रायाकडे खूप रागात पाहते आणि त्याला चांगलीच आता काठीने चोप देते. तेव्हा आता हे कोण आहे, कोण मला मारते, असं राया म्हणतो आणि इकडे तिकडे पळू लागतो. तेव्हा हे मिस फायर, तू मला का मारतेस ग, अगं खूप लागतंय, जरा थांब ना, असं राया आता म्हणत असतो. त्याची चांगलीच आता धांदल उडालेली असते. तेव्हा आता ए मिस फायर, मला लागतंय, नको ना मारू, असं राया आता सारखा म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की मी लागण्यासाठीच मारतीये ना. अरे राया, तुला थोडी तरी अक्कल आहे का, तुझं नक्की काय चाललं होतं रे तिकडे, आणि तुला खरंच काही झालं असतं तर मग मी काय केलं असतं, असं ती खूपच प्रेमाने आणि रागातच त्याला म्हणत असते, काळजीने म्हणत असते. ते पाहून राया आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा राया आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि मनात म्हणतो की पांडुरंगा, मला मिस फायर सारखी दोस्त दिल्याबद्दल खूप तुझे आभार, कारण मिस फायर सारखी दोस्त सर्वांना मिळो असं मला वाटतं, जी काळजीने माझ्यासाठी रडते, हक्काने माझ्यावर चिडते, आणि मला काही झालं तर तिला अजिबात सहन होत नाही. आमची ही दोस्ती अशीच कायम ठेव आणि माझ्या मिस फायरला कायम असाच सुखात ठेव, अशी प्रार्थना तो मनोमन पांडुरंगाकडे करतो. इकडे जय हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि विचार करत असतो की वाचला तो राया, पुन्हा वाचला, पुन्हा माझ्या तावडीतून सुटला, पण आता त्याला मी अजिबात सोडणार नाहीये. आणि त्या म्हातारीला कुणी फोन केला असेल कळतच नाही, ती म्हातारी आली ना म्हणून, नाहीतर आज तो राया ना काही वाचला नसता माझ्या तावडीतून, आज कायमचा ढगात तो गेलाच असता, असं रागातच जय आता म्हणतो. त्यानंतर आता जयच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी गडबड आहे, कारण माझ्या गनमधून सुटलेली गोळी ही तर खरी होती आणि रायाला लागलीच कशी नाही, हा प्रश्न जेव्हा आता त्याच्या मनात येतो ना, तेव्हा तो म्हणतो काहीतरी नक्की गडबड आहे, असं म्हणून तो त्या गनमधील आता गोळ्या पाहतो. तर आता ती गोळी खोटी असते. तर जयच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता त्या खोट्या गोळ्यांमुळे राया हा वाचलेला असतो. या गोळ्या नक्की कुणी बदलल्या हा प्रश्न त्याला पडतो आणि मग तो त्याच विचारात असतो. त्याच्या डोक्यात पार विचार करून 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 मुंग्या येतात, पण त्याला काही एक कोड सुटत नाही. राया म्हणतो, चुकलंच माझं, मला माफ कर ग मिस फायर. तेव्हा ती म्हणते, अरे असं जीवघेणा खेळ कोण खेळतं राया, आणि ज्यामुळे मला त्रास होईल.
राया म्हणतो, असं कसं अगं, मी स्वतःच्या जीवाशी खेळू, कारण मी त्याला शब्द दिला होता तो पूर्ण करणं महत्त्वाचं होतं, कारण एकदा गेम सुरू झाला तर तो थांबणार नाही आणि शेवटची गोळी माझ्यावर आली ना तरीही चालेल असं मी ठरवलंच होतं आणि त्यामुळे हे सगळं घडलं. त्यानंतर तो आता म्हणतो, शब्द दिला म्हटल्यावर मी तरी कसं थांबणार ना. आणि रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते. तेव्हा मंजिरीला अजूनच राग येतो आणि मग ती रागातच सणासण त्याच्या पायावर 2-4 वेळा काठी टाकते. मग राया पुन्हा एकदा ओरडू लागतो आणि पुन्हा एकदा मोठ्या मोठ्याने रडू लागतो. त्याच वेळी आता मंजिरी म्हणते, अरे शब्द देण्याअगोदर जरा विचार करत जा ना. तुला आता सांगूनही कळणार नसेल ना राया, तर आज मलाही तू शब्द द्यायला हवास. अरे ते शब्द वगैरे सोड रे, असं म्हणून ती पुन्हा एक फटका आता त्याला मारते. मग आता ती म्हणते, मला एक वचन दे चल. तेव्हा तो विचारतो, आता कोणतं वचन मिस फायर? ती आता काळजीनेच त्याला रागातच म्हणते की यापुढे तू कोणालाही असा कोणताही शब्द देणार नाही जो तुझ्या जीवावर बेतेल. आता हात पुढे करत ती म्हणते, देवचन, स्वतःच्या वचनासाठी तू स्वतःचा जीवच धोक्यात घालणार आहे. तेव्हा राया सारखा सारखा मंजिरीकडे पाहतच राहतो, कारण आता मंजिरी आपल्याबद्दल किती पॉझेसिव्ह आहे, आपली किती काळजी करते हे रायाला आता समजतं आणि तिच्यावरून त्याची नजर आता हटतच नाही. आता हक्काने ती त्याची काळजी घेते ना, ते पाहून आता रायाला खूपच वाईट वाटतं आणि मग तो तिच्याकडे पाहतच राहतो. ती म्हणते, अरे काय पाहतोस तू, दे ना वचन मला. तिच्या हातावर हात ठेवत राया आता तिला वचन देतो की मी असं कुणालाही माझ्या जीवाचं वचन देणार नाही. नंतर मंजिरी म्हणते, तरी नशीब रे बाबा मी आणि जिजी तेथे आले म्हणून, कारण आम्ही जर दोघेही तिथे आलो नसतो ना तर मग काय झालं असतं माहिती आहे का? अरे त्या जयने ना तुला ठार मारलं असतं, समजतंय का? तेव्हा तो म्हणतो, हो मला समजते अगं मिस फायर. तेव्हा आता राया मंजिरीकडे पाहतच राहतो. मग नंतर आता तो विचारतो, काय गं, मी मगाशी ऐकलं की फोन आला होता, पण कुणी फोन केला होता तुम्हाला? त्यानंतर आता त्या फोनबद्दलच त्या दोघांमध्ये खूप वेळ असं डिस्कस होतं, परंतु त्यांना ते कोड काही सुटत नाही. मग आता तो म्हणतो, मिस फायर ते जाऊ देत, परंतु तुला माहिती आहे का गं, अगं माझा जीव कसा वाचला ते? तेव्हा ती विचारते, कसा काय? तेव्हा तो आता म्हणतो, अगं त्या घोरपडेच्या बंदुकीमधील गोळ्या होत्या ना, गोळ्या त्या पूर्णपणे खोट्या होत्या म्हणून माझा जीव वाचला. अगं जेव्हा मी ट्रिगर दाबलं ना तेव्हा मला समजलं की ती गोळी खोटी आहे आणि ती आरपार गेली नाही आणि माझा जीव वाचला. मग आता त्याचे मित्र आणि मंजिरी आता रायाकडे पाहतच राहतात. त्यानंतर तो आता त्याच्या मित्रांना विचारतो, समजलं का माझा जीव कसा वाचला? तेव्हा त्याचे मित्र देखील आता प्रचंड खुश होतात. मग आता रायाचा खूप मोठा इथे गैरसमज होतो. तो विचारतो, काय गं, मला सांग ना गं मिस फायर, त्या बंदुकीमध्ये खोटी गोळी तूच ठेवली होती ना? त्यावेळी आता मंजिरीलाच धक्का बसतो. ती विचारते, काय, मी कशी खोटी गोळी ठेवू रे, मी नव्हती ठेवली ती खोटी गोळी. तेव्हा आता राया म्हणतो, अगं कसली भारी ॲक्टिंग करतेस तू मिस फायर, मी नाही केलं म्हणजे, असं म्हणून तो तिच्यावर हसतो. त्याला वाटतं की ही नाटकच करत आहे. तेव्हा पुढे आता राया म्हणतो, मिस फायर तुला एक सांगू का गं, अगं तो घोरपडे तुझ्या घरात येतो आणि गोळ्या बदलण्याची शक्यता ना फक्त आणि फक्त तिथेच आहे तुझ्या घरामध्ये. तेव्हा मंजिरी देखील आता विचार करू लागते, मी तर ह्या गोळ्या बदलल्या नाही, मग नक्की कुणी बदलल्या असतील? आणि मग नंतर तो आता म्हणतो, मला माहिती आहे गोळ्या तूच बदलल्या आणि जिजीला सुद्धा तूच फोन केला होता. आता मंजिरी म्हणते, नाही रे बाबा, मी असं काहीच केलेलं नाही. त्यानंतर आता ती म्हणते की मी रायाची शपथ घेऊन सांगते, अरे राया मी असं का करेल, मला काही माहीतच नाही तर मग मी असं का करेल? तेव्हा राया म्हणतो, खरंच ना, पण तू आता रायाची तर खोटी शपथ घेणार नाही हेही मला माहीत आहे. मग आता ती म्हणते, हो तुला माहीत आहे ना? अरे बाबा खरंच मी नाही हे केलं सगळं. मग आता रायाला प्रश्न पडतो, नक्की काहीतरी गडबड आहे, कारण मिस फायर कधीच खोटं बोलू शकत नाही. मग आता सर्वांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्की काय असेल हे प्रकरणाच्या मुळाशी आता जायला हवं, नक्की कोण मदत करते मला हे पाहायला हवं. दुसरीकडे जय आता त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो की काय रे,
अरे कुणी केलं असेल हे, खोटी गोळी कोणी ठेवली असेल माझ्या बंदुकीत, तो राया काय वाचतो हेच कळत नाही. आणि त्याचबरोबर ती ईशा कुठून आली मध्ये आता, आणि ती ईशा नक्की कुणाबरोबर बोलत होती, त्याचबरोबर ट्रॅगरमध्ये अशा अचानक खोट्या गोळ्या तरी आल्या कुठून. आता जयचं डोकं पूर्णपणे बधीर झालेलं असतं. या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतच नसतात. राया वाचलाच कसा, त्याला वाचवलं कुणी, हे त्या जयला कळतच नाही. त्यानंतर आता तो म्हणतो, 1 मिनिट, मी काल माझ्या बंदुकीतल्या गोळ्या बदलून घेतल्या होत्या, त्याची नोंद सुद्धा मी केली आहे काल. आणि जेव्हा त्या गोळ्या घेतल्या होत्या ना, तेव्हा त्या खऱ्या होत्या, मग अचानक बदलल्या गेल्याच कशा काय. तेवढ्यातच तेथे आता राया देखील येतो आणि जयचं बोलणं हळूच ऐकू लागतो. आता रायाने हे सगळं ऐकल्यानंतर रायाला देखील शॉकच बसतो आणि तो म्हणतो की जयचं नक्की चाललंय काय, कारण याची ठासायला इथे कोण आलं असेल आणि मला मदत करणारा तो नक्की. राया देखील त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि जय देखील, कारण आता त्या दोघांना काहीच माहीत नसतं तिसरी व्यक्ती नक्की कोण आहे जी रायाला मदत करते आणि जय विरोधात जाते. तर दुसरीकडे आता जिजी ही घरी असते आणि ती मंजिरीला आवाज देत असते. तेव्हा मंजिरी नक्की कुठे गेली, या लेकीला शोधावं तरी कुठे, असं जिजी आता म्हणत असते. वेळी आता मंजिरी तेथे येते आणि विचारते, काय ग झालं जिजी. तेव्हा जिजी म्हणते, बरं झालं बाई, आज त्या रायाचं काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. आणि जयबद्दल तू जे बोललीस ना, ते पाहून खरंच खूप छान वाटलं मला. आणि आज मला खरोखर अगं खात्री पटली की जय हा मनापासून खूप चांगला आहे. मला तर वाटतं ना की त्यानेच गोळ्या बदलल्या असतील. तो आपल्याकडे आला होता ना, तेव्हाच त्या गोळ्या बदलल्या असतील. त्यावेळी आता मंजिरी मनात विचार करते की तुला कसं सांगू अगं जिजी की जय हा कसा आहे ते. आता कसा विश्वास पटवून देऊ की राया हा कसा चांगला आहे आणि जय घोरपडे हा किती वाईट आहे ते. पण लवकरात लवकर ते सत्य मी तुझ्यासमोर आणेनच. त्याचवेळी पुढे आता जिजी म्हणते, मला ना ह्या रायाचं कळतच नाही की त्याने ईशाला खोटं बोलायला सांगितलं की ती तुझी बायको आहे म्हणून. त्याचबरोबर अंकुशला सुद्धा खोटं बोलायला सांगितलं की जयचं लग्न झालं आहे म्हणून. त्यानंतर आता मंजिरी विचार करत असते की आता ह्या जिजीला कशा प्रकारे पटवून द्यावं. पण आता जिजी विचारते, काय ग कसला विचार करतीयेस. मग आता मंजिरी म्हणते, नाही ग जिजी कसला नाही. त्यावेळी जा तू दमली असशील ना, आराम कर असं जिजी म्हणते. तेव्हा मंजिरी लगेच रूममध्ये जाते. त्यानंतर मंजिरी आता रुजुताजवळ जाते आणि तिला विचारते, ऐक ना रुजुता, मला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा रुजुता म्हणते, अगं ती झोपली आहेस, थांब ना तू जरा शांत राहा ना. मग आता मंजिरी म्हणते, सॉरी सॉरी, पण मला तुला एक सांगायचंय. मला ना आता रायाला एक बातमी सांगायला जायची आणि ती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तू जरा सांभाळून घेते का आजच्या दिवस. तेव्हा आता रुजुता म्हणते, बरं ठीक आहे मी घेते सांभाळून. त्या दोघीही आता एकमेकींना खूप मदत करत असतात. मग आता मंजिरी आता लगेच रायाकडे जायला निघते आणि दार सुद्धा बंद करून घेते. इकडे राया आणि त्याचे मित्र अगदी गाढ असे झोपलेले असतात. ते अगदी गाढ झोपेमध्ये असताना अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावतं. तेव्हा ते सर्वजण आता खूप घाबरतात, रायाला उठवतात. मग आता त्यांना असं वाटतं की तो घोरपड्याच आला आहे. मग आता रायाला उठवत ते म्हणतात, घोरपडे आलाय आपल्याला त्रास देण्यासाठी. तेव्हा राया विचारतो की त्या घोरपडेला दुसरं काही काम नाही का आपल्याला त्रास देणं एवढं. मग आता लगेच काठे हात पिकल लगेच आता हातात काठे घेतो आणि म्हणतो, आज मी त्याला काही सोडणार नाही. मग आता ते तिघेही लगेच दाराजवळ जातात आणि दार उघडतात. दार उघडल्याबरोबरच आता रायाला वाटतं की जयच आहे, म्हणून तो त्याचा हात पकडतो आणि त्यालाच असा आतमध्ये खेचतो. परंतु तो जय नसतोच, ती असते मंजिरी. आणि मंजिरीला तो आता आतमध्येच ढकलतो. मंजिरी आता त्याला जोरातच आतमध्ये ढकलते. मंजिरी आता त्या गवतावर खाली पडते तर राया आता तिच्या अंगावर पडतो. त्याच वेळी आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ असे पाहत राहतात. तर त्याचे मित्र हे दोघांकडे पाहतच राहतात, कारण आता त्या सर्वांचाच खूप मोठा असा गैरसमज झालेला असतो. राया आणि मंजिरी खूप प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. ते पाहून आता त्याच्या मित्रांनाही खूपच छान वाटतं.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की कुणी गोळ्या बदलल्या होत्या याचा शोध सर्वांना आता घ्यायचा असतो आणि म्हणूनच राया एक युक्ती लढवतो. जयच्या मित्राकडे जात आता लगेच तो त्याला बांधून ठेवतो आणि विचारतो, काय गोळ्या कोणी बदलल्या होत्या? मग नंतर आता तो म्हणतो, ज्या व्यक्तीने गोळ्या बदलल्या होत्या ना, ती एक बाई होती आणि तिच्या हातावर एक नाव गोंदलेलं होतं. तेव्हा कोणतं नाव गोंदलेलं होतं असं रागातच राया विचारतो. तेव्हा जय हे असं नाव गोंदलेलं होतं असं आता तो जेव्हा सांगतो ना, तेव्हा मात्र आता रायाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग आता तो म्हणतो की मिस फायरला सांगायला हवं. इकडे आता मंजिरीला एका रूममध्ये घेऊन येत राया म्हणतो की मुलीने आपल्याला मदत केली ना, ती मुलगी तुझ्या घरात राहते. तेव्हा मंजिरीला धक्का बसतो. तर आता नक्की कुणाच्या हातावर ते जय नाव गोंदलेलं आहे हे आता शोध घेण्याचा मंजिरी प्रयत्न करणार असते. आता तेवढ्यातच त्या दोघे ज्या रूममध्ये असतात ना, त्या रूमचं दार कोणीतरी ठोठवतं. तो असतो जय. मग आता तो रूमचं दार उघडून आतमध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा राया आणि मंजिरीला तो एकत्र पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.